बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आहे आणि अशा वेळी आठवण होते ती भजीची. आज मी तुम्हाला कांदा भजी दाखवणार आहे, पण त्या भजीमध्ये ना थोडं ट्विस्ट आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये मी ॲडिशनल काहीतरी घालणार आहे आणि ही भजी ना बराच वेळ कुरकुरीत राहते. शिवाय ह्याच्यामध्ये कांदे किती वापरायचे आणि मिरच्या किती घालायचं हे पण इथे सांगणार आहे. बघा, तुम्हाला आवाजावरनं लक्षात येत असेल, बराच वेळ आता 1 तास झाला तरी ही भजी किती कुरकुरीत आहे अजूनही. तर त्यासाठी ना मी एक जुडी पालक आहे ना, त्यातला अर्धाच पालक घेतलं, ते निवडून स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक चिरून घ्यायचं. यासाठी मी 3 कांदे घेतले. आता माझ्याकडे 3 माणसांना बनवायचं होतं म्हणून 3 कांदे उभे चिरून घेतले. जितकी माणसं असतील तेवढा कांदा एक वाढवायचा. कांदा मात्र मध्यम आकाराचा घ्यायचा. आता इथे उभा चिरलेला कांदा आणि पालक मीठ घालून एकत्र करायचं, त्यामुळे त्याला पाणी सुटेल. म्हणजे जास्तीचं पाणी घालायची गरज नाही. इथे पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर ऐवजी तुम्ही अख्खे धणे कुटून घाला. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी इथे ओवा घातला आहे, तो हातावर चुरून घालायचा. अर्धा इंच एवढं आलं किसून घालायचं. 7-8 पाकळ्या लसणीच्या त्याही किसून घालायच्या. त्याच्यानंतर इथे 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या. तसंच एका कांद्याला 1 मिरची याप्रमाणे मी घेतली आहे आणि बारीक चिरून घेतली आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची. आता इथे 2 टेबलस्पून इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर बेसन आहे ना आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. असं थोडं थोडं करत ना मी जवळजवळ 1/2 कप इतकं बेसन घातलं आहे. आणि ते बेसन आहे ना म्हणजे मिक्स झाल्यानंतर हा वरून पडताना असं सेपरेट एक एक कांदा पडला नाही पाहिजे पाकळी. तर ते थोडंसं असं गुच्छासारखं थोडं थोडं पडलं पाहिजे, तर आपलं पीठ बरोबर झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा अशाप्रमाणे पडलं पाहिजे. तर आता इथे ना मी तेल गरम केलेलं 2 चमचे त्याच्यामध्ये घातलं आहे, त्यामुळे भजी आहे ना तुमची कुरकुरीत होते. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मध्यम गॅसवर आपल्याला थोडी थोडी भजी अशी सोडायची आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंद किंवा जास्त मोठी करायची नाही, त्यामुळे तुमची भजी व्यवस्थित तळली जाणार नाही. मीडियम गॅसवरती सगळी भजी तळून घ्यायची आणि अर्धवट भजी होत आली की त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत त्या चीर घालून त्याच्यामध्ये तळायला टाकायच्या, म्हणजे ते भजीला पण छान चव येते. अशा प्रकारे सगळी कांदा पालक भाजी तळून घ्यायची आणि तुम्ही ही भाजी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. ही भजी बराच वेळ कुरकुरीत राहते. पावसामध्ये ही गरमागरम भजी खायला खूप छान लागते.